जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदेंनी उघड उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत बंड केलं. सुरुवातीला शिंदेंसोबत 14-15 आमदार होते. काही दिवसांमध्येच हा आकडा वाढून 37 पार पोहोचला. मूळ शिवसेनेवर दावा करण्यासाठी 37 आमदारांचं संख्याबळ आवश्यक होतं. ते शिंदेंनी मिळवलं. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगानं 2023 मध्ये पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं. गुरुवारी झालेल्या सुनावणीत मात्र निवडणूक आयोगाला न्यायालयानं चांगलं सुनावलं. निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थांच्या प्रामाणिकपणावर न्यायमूर्ती बागची यांनी बोट ठेवलं. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक आयोगानं विधिमंडळ पक्षातल्या फुटीला राजकीय पक्षातली फूट समजलं आणि त्यामुळं निर्णय चुकीचा दिला, असा जोरदार युक्तिवाद करीत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह शिंदेंना निवडणूक आयोगाने दिला, पण या निर्णयात निवडणूक आयोग कसा चुकीचा ठरला? न्यायालयानं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय म्हटलंय आणि ठाकरेंच्या वकिलांनी ठाकरे विरुद्ध शिंदे या राजकीय पक्षाच्या वादाचं खापर निवडणूक आयोगावर फोडताना कसा जोरदार युक्तिवाद केला, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. 6 ऑगस्टला गुरुवारी न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंचं की एकनाथ शिंदेंच्या बंडखोर गटाचं यावर जोरदार युक्तिवाद झाला. ठाकरेंच्या बाजूनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार आर्ग्युमेंट केले. जोरदार युक्तिवाद करून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मूळ शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाला देण्यात कोणाची चूक आहे ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. पहिल्यांदा तर सिब्बलांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष एकच समजून विधिमंडळ पक्षातल्या फुटीला विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मान्यता दिली. अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते आणि भरत गोगोले यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता दिली. पण एकनाथ शिंदेंना गटनेते आणि भरत गोगोले यांना मुख्य प्रतोद कोणी केलं? आमदाराच्या गटाला आणि अध्यक्षांनाही तसा अधिकार नसून हा अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे, असा जोरदार युक्तिवाद सिब्बल यांनी न्यायालयात केला. तसंच शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता पदच असं पद अस्तित्वात नाही. मग विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी शिंदे गटाला मूळ शिवसेना पक्ष म्हणून मान्यता कशी दिली, असा प्रश्न उपस्थित करीत विधानसभेच्या अध्यक्षांची कार्यपद्धती पक्षपाती असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. कपिल सिब्बल एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतला. निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं, त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष बनलाय. निवडणूक आयोगानं चुकीचा प्रश्न विचारला आणि म्हणूनच आपल्याला चुकीचं उत्तर मिळालं, असा कळीचा मुद्दा ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडला. निवडणूक आयोगानं विधिमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष समजलं आणि विधिमंडळ पक्षातल्या एका बंडखोर गटाला मूळ पक्ष आणि चिन्ह दिलं. कपिल सिब्बल यांनी या प्रकरणात केरळ काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं उदाहरण देत निवडणूक आयोगाच्या संपूर्ण कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला. सिब्बल म्हणाले, शिवसेनेतील फुटीबाबत निवडणूक आयोगाची मूळ विचार प्रक्रिया सदोष होती. विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे राजकीय पक्षातील फूट, असा चुकीचा निष्कर्ष काढून आयोगानं मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या फुटीर गटाला दिलं. याच वेळी सिब्बल यांनी केरळ काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या खटल्यांमधले दाखले देत त्यांनी स्पष्ट केलं की पक्षात फूट पडल्याचं ठरवण्यासाठी संघटनेच्या प्रत्येक स्तरावर फूट पडणं आवश्यक असतं. निवडणूक आयोगाच्या तर्कावर आक्षेप घेत सिब्बल म्हणाले, 21 जूनला जेव्हा हा संपूर्ण घटनाक्रम सुरू झाला तेव्हा संघटनेत कोणतीही फूट नव्हती. शिवसेनेचे केवळ काही आमदार फुटले म्हणजे संपूर्ण पक्ष फुटला, असा आयोगाचा तर्क असेल तर हा तर्क विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्षापेक्षा मोठा बनवतो आणि निवडणूक आयोगानं असा विचार करून शिंदेंच्या नेतृत्वातल्या गटाला मुख्य पक्ष मानणं घटनात्मकदृष्ट्या चुकीचं आहे. कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाची सुरुवात शिवसेना पक्षाच्या अंतर्गत रचनेतील कायदेशीर बदलांपासून केली. 26 जुलै 2022 रोजी शिंदेंच्या नेतृत्वात या गटाच्या झालेल्या बैठकीचा घटनाक्रम उघड केला. या बैठकीचं अध्यक्षपद स्वतः एकनाथ शिंदे यांनी भूषवलं होतं. तरीही नंतर सोयीनुसार त्यांनी 2018च्या घटनादुरुस्तीलाच नकारलं. 1999च्या मूळ घटनेत वेळोवेळी बदल होऊन 2018ची घटना अस्तित्वात आली असताना केवळ राजकीय लाभासाठी तिला नाकारलं आणि निवडणूक आयोगानंही याकडे दुर्लक्ष केल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. कोणाचं वर्चस्व आहे हे ठरवताना निवडणूक आयोगानं जे निकष वापरले होते ते निकष सिब्बल यांनी खोडून काढले आणि निवडणूक आयोगाला पक्षामध्ये निवाडा करण्याचा अधिकार नाही, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला. याचवेळी दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निकालाचा हवाला देत त्यांनी स्पष्ट केलं की आयोगाला केवळ पक्षाची मान्यता काढून घेण्याचे अधिकार आहेत. पक्षाच्या अंतर्गत बहुमताबाबत राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरेंकडे 160 विरुद्ध 0 असं प्रचंड संख्याबळ होतं. तरीही विधिमंडळातील बहुमताच्या जोरावर निवडणूक आयोगानं संपूर्ण पक्षच शिंदे गटाच्या दावणीला बांधला. कपिल सिब्बल यांच्या आक्रमक युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टानंही पक्षांतर आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर कठोर आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर बोट ठेवत सिब्बल यांनी लोकशाही व्यवस्थेच्या केंद्रस्थानी संस्थात्मक
प्रामाणिकपणा नसेल तर लोकशाहीचा पाया उद्ध्वस्त होतो असा युक्तिवाद केला। त्यानंतर न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांनीही कठोर निरीक्षण नोंदवलं। ते म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही निवडणूक आयोगाबाबत संस्थात्मक प्रामाणिकपणाचं महत्त्व सांगितलंय। डॉक्टर आंबेडकर यांची निरीक्षणं सांगताना पक्षांतर हे घटनात्मक पाप असल्याचं मतही न्यायालयाने यावेळी नोंदवलं। पण आजच्या परिस्थितीत ते पाप नसून जणू सन्मानचिन्ह बनल्यासारखं वाटतं अशा कठोर शब्दांत न्यायमूर्ती बागची यांनी सध्याच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं। न्यायमूर्ती बागची यांनी राज्यघटनेच्या अंमलबजावणीबाबतही महत्त्वाची बाब नोंदवली। राज्यघटना किती चांगली असली तरी ती राबविणारे लोक चांगले नसतील तर ती राज्यघटनाही वाईट ठरते असं डॉक्टर आंबेडकर म्हणाल्याचा न्यायमूर्तींनी उजाळा दिला। त्यावर संधी साधत पुन्हा सिब्बल यांनीही आयोगावर निशाणा साधला। संबंधित यंत्रणाच म्हणजे निवडणूक आयोग जर तत्वांचं पालन करणार नसेल तर ती तत्त्व सांगण्यात काहीच अर्थ नसल्याची नाराजी व्यक्त केली। एकंदरीत या सगळ्या युक्तिवादावरून निवडणूक आयोगाच्या पक्षपाती निर्णयाकडे बोट दाखवलं जात असल्याचं दिसून येतंय। फुटीर आमदारांना अपात्र न ठरवणं, शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह शिंदेंना देण्यामध्ये निवडणूक आयोगाची पक्षपाती भूमिका होती असं तुम्हाला वाटतं का? याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।